काय काय कर्नाटकचीच मुलगी बघतेस मला कायम. असं काय बा, तुझ्या कुंडलीतच आहे की कर्नाटकचीच मुलगी तुला होणार आहे. होय मग तिला काय समजायचं नाही, मला काय समजायचं नाही, मी काय बोलतोय ते कसं व्हायचं मग आमचं. ठीक बाबा इथं आल्यावर मराठी शिकते ती, आपण शिकूया सगळेजण मिळून मराठी तिला बोलायला. आता कसलं काय भटजी काय ज्योतिष कोण सांगितलंय त्याला मग कळतं की नाही, कर्नाटकीच बघायला लावलाय मला. त्यानं बघितलंय त्याने तर बघून सगळं तुझ्या कुंडलीत त्यांची तुझी रास बघूनच त्याने सांगितलंय की तुला कर्नाटकातलीच मुलगी होणार असं सांगितलंय त्याने. हा अरे बाबा असू दे, काय होते कर्नाटक मध्ये पोरगी चांगली असत्या, काय होते तिला बरं बघूया आता पोरगी काय. छान असत्या. आता किती मुली बघितली मी, कर्नाटकीच दाखवायला सगळं मला. नाही असू दे, तुझ्या नशिबातच कर्नाटकातली असली तर बरं असू दे, तिला आपण मराठी शिकूया. इथं आल्यावर काय शिकायचं शिकवतो सगळं मी शिकवतो. हा. हो काय उपासनगर आला हो. काय आम्ही काय कुठला आलोय आपण कुठं आलोय काय अवघड झालं घेऊ आई, काय कुठं आणलं तिने. हो उपासनेला आम्हाला जायचं आहे. मामा मी काय बोलायला ते कळालंय काय, हो काय ऐकायला येत नाही तुम्हाला, मग ह्याला कुठं हुआ म्हणा. हो उपासनेला सांगितलंय तुम्हाला. हो अव्वा, यांना ऐकायलाच येत नाही, तर काय करायचं आता? बरं मग उपासनगर कुठं आलं ते तर सांगा. हो हो. हा या माणसाला बोलायला येत नाही, ऐकायला येत नाही. हा उपासनगर तर मग कुणाला विचारायचं काय. बरं बरं ते पोरगे थांबले तू विचार चला. हा, चला चला चला, विचारा, चला, चला. विचारूया. चला मामा चला चला. हो दादा तिकडे या. ಏನ್ರಿ इथं उपासनगर कुठं आलो. ಉಪಾಸನಗರ हम्म ಹಿಂಗೋಗ್ರಿ 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 ಹಿಂಗೋಗ್ರಿ. हो दादा पत्ता पाहिजे हो म्हणा, हुगरी बुगरी काय. ಹಾ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ. मत हो इलेक्शन इलेक्शन आहे का इथं, आम्हाला इलेक्शनला जायचं नाहीये, मत टाकायची नाही आम्हाला. मुलगी बघायला आलोय आम्ही, पत्ता विचारालोय. ಹಾ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ. काय राजेश कुठल्या माणसाच्या राजाला लागलायस का, आपल्याला बोलण्यात समजतंय का काय, आपलं बोलणं कळणार. पुढे चल आपण आणि कुणाला तर विचारूया. बहुतेक इथं मतदान चालू आहे वाटतं, इथं मतदान टाकायचं ते सांगायला आपल्याला, ते आपल्याला त्याची आपली भाषा त्याला समजेना. आपण पुढे जाऊन बघूया चला. ठीक आहे ठीक आहे. ಹಾ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೋಗ್ರಿ. अवघड आहे, चला आपण जाऊया. हा चल राजेश बघूया पुढे आपण. चला बत्ता स्टेट होग्री. हा ए बाबा जा तू. जा तू. हो आला सगळे. हो आलो. हा, काय अहो तुम्ही? काय पत्ता का म्हणा. काय पत्ता गावना या त्या माणसाला माणसाची विचार- जरा खोळाय होती माणूस. अहो त्याला विचारायला की मत वगैरे हा म्हणा. मत होगुरी म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, इकडे जावा इकडे जावा इकडे जावा असं म्हणाल. असं म्हणत होय तू. इथं जाय घरी, चला. बाबा चला चला. बरं, चला इथं इथं आहे काय. इथं जा, इथं. हा, चला चला. या या. काय तुम्ही पण वेळ लावला. हा, या. हो बाबा तुम्ही आमच्या आधी आला घेऊ. वडील काय होय अरे एवढी घाई कशी, आपल्या गाडीतनं आलो असतो ना आपण सगळे. गाडी होती मग काय? आपल्या गाडीतनं आपण आलो असतो. आणि यांना पत्ता पण गावला नाही. पत्ता मला माहित होते ना. एवढं काय गडबड, एवढी घाई आहे काय, राहिला लय घाई करते. चला राजे राजे हा बरी 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 बरी. पोहे हा हा पोहे जरा पोहे देन करा की जरा. ಇದೆ ಉಪವಾಸದಾಗರೆ ಐತ್ರಿ ಅದು ರಾತ್ರಿ ಅಷ್ಟ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ ರಾತ್ರಿ ಅಟ್ಟ ಊಟ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ ಇಲ್ಲಿ. ಉಪವಾಸದಾಗರೆ ಐತ್ರಿ ದಿನಕ್ಕ ಊಟ ಮಾಡೇನ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಉಪವಾಸ ಐತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಾನ ನಾವು उठा म्हणालात काय. उठा नव रे, बस तू खाली. उठा म्हणून नातेने. अरे उठा म्हणजे रात्री जे- उठा म्हणले की काय. नाही जेवण, उठा म्हणजे जेवण. मग तिथं कसं आहे माहिती का, उपासनगर म्हणजे का पडले माहिती का, इथं दिवसा इथं म्हणजे उपास करतात हा. म्हणत, रात्री तेवढंच एक टाइम जेवतात म्हणत. अरे बा आम्हाला भुका लागला की पोहे पिये काहीतरी. बरं चहा ते ना आणतात घे, शरबत चहा वगैरे काहीतरी आणतात, काय काळजी करू नका. पोरगी पोरगी पहिला दाखवा सांगा की. पोरगी थोडं बघतो की आधी. बरोबर. आमची काय गडबड आहे, दाखवतात की चहा पाणी होते मग दाखवतात की. हा हा बरं चहा वगैरे होऊन दे. चहा पण नको म्हणालेत त्याने,
तुम्हाला हे ना ಕನ್ನಡ बोला पाहिजे ಅವ್ರಿಗೆ ನುಸ್ತಾ ಚಾ ಏನು ಬ್ಯಾಡ್ರಿ ಅತ್ತೆ ನುಸ್ತಾ ಹುಡುಗಿ ತೋರಿಸ್ರಿ ಆತರ ಇದು ಕುಡ್ದು ಆತ ಬರ್ತಿ ನೀರ್ ಬೀರ್ ಸಗಳ ಎಲ್ಲಾ ಕೊಡ್ತಾರ ಅವ್ರಿ ಹಾ ನುಸ್ತಾ ಹುಡುಗಿ ತೋರಿಸ್ರಿ ಹುಡುಗಿ ತೋರ್ಸೋಣ ಹುಡುಗ ಚಟದ ಐತೇನ್ರಿ ಈಗ ಹೇಳ್ರಿ ಮೊದ್ಲ ದಾರ್ದು ಕುಡ್ದಾನ ಹುಡುಗ್ರಿ ಮತ್ರಿ काय चटई आणा म्हणाले तुला हे नाही थांब चटई नव्ह थांब तू बाबा तिथे गोळ केलाय चटई म्हणजे कसं मध्ये व्यसन रे म्हणाला तवा म्हणले नव्हतं काय मग असं काय गोंधळ देव मला हे? ಹಾ ವ್ಯಸ್ ಹುಡುಗ ಏನು ವಸ್ಯಾರ ಏನು ಇಲ್ರಿ ಇವಂಗ ಚಲೋ ಅದಾನ್ರಿ 1 ನಂಬರ್ ಹುಡುಗ ಐತ್ರಿ ಹುಡುಗಿ ಅಟ್ಟ ತೋರಿಸ್ರಿ ದೌಡ್ ಹುಡುಗ ನಾವ್ ಅಪ್ಪ ಯಾರ್ರಿ ಅವ್ವ ಅಪ್ಪ ಇವ್ರೇ ಅಪ್ಪ ರೀ ಇವ್ರಿ ಹಾ ಇವ್ರೇ ಅವ್ವ ಹುಡುಗಂದ ಅವ್ವ ಇವ್ರ ಕಾಕು ಹುಡುಗ काय म्हणले तरी नी अव्वा अप्पा काय काय विचारले अरे आमच्याबद्दल तुमच्या आई पप्पा आणि काकू कोण असं विचारलंय त्यांनी होय हा. ते जाऊ दे रे मुलगी दाखवून अरे थांब की जरा सगळं विचारत तर पाहिजे का नको नुसता मुलगी मुलगी म्हणते बाबा ये अरे काय उपास ते ठेवल्यात आणि यात मुलगी पण दाखवणार मग ते का आता मुलगी बोलल्यावर काय पोट भरणार आहे वय असं थांब की जरा बर हा बघा याने मुलगीचं वडील आणि मुलगीचं आई मुलगीचं बहीण आणि मुलगीचं ते वहिनी सगळं आपण नंतर बघूया रे मुलगी तर आणखी पहिला बघूया अरे थांब रे बाबा किती गडबड करायला ये बरं आता मुलगी तेवढं हुडगी अट्ट तोरस रे तेवढं ಹುಡುಗ ನೌಕರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ अरे बाबा हिने काय म्हणले ते बघ की तू तिने काय म्हणाला माहिती का मुलगा काय करतोय मुलगा डॉक्टर आहे डोळ्याचा ಅವರೇನ रे कन्नी ಮೇಲೆ डॉक्टर अदान रे ಚಸ್ಮಾ ಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ನಕತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಹಂಗಾದ್ರೆ ಚಲೋ ಐತೆ ಮತ್ತೆ हा चष्मा म्हणजे डोळ्यावरच हा आपलं त्यांनी विचारल्यात आपण त्यांना विचारूया की मुलगी शिक्षण किती झाले मुलगी दुसरं काय करते मुलगीला काय काय येते सगळं विचारून घ्या की त्यांना अगं हे आपण घरात आलो विचारू की मुलगीला काय नाही नाही आता पण ते मुलगी दाखवू दे की पहिला. विचार बाबा मुलगी काय करलं थांब ते बघतात दाखवतात की त्यांनी पोरगंच बघा मुलगी. तुमचं लईच गडबड करायला असू दे त्याला कधी बघीन झाले मुलगीला थांब थोडा वेळ सगळं विचारून घ्या आणि मग दाखवतात ಇವ್ರ ಏನೇನ್ ಬಡಬಡ್ಸತಾರ ಹೇಳ್ರಿ ಅವ್ರೆ ಏನಾಗ್ತಾರ್ರಿ ನಿಮ್ದು ಅಟ್ಟ ಕೇಳಿದ್ರೆ ಆತದ ಅವ್ರದ್ರ ನಿಮ್ದು ಕೇಳ್ತಾರ ಅವ್ರು ನಿಮ್ ಹುಡುಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರು ಸಾಲಿ ಎಟ್ನೇತ ಕಲ್ತಾಳು 15 ಸಾಲ ಐತಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗಿದು 15 ಸಾಲ ಆಗೈತೇನ್ರಿ 15 ಸಾಲ ಆಗೈತ್ರಿ हद्दीती म्हणजे काय अहो 15 नव्ह 15 म्हणजे 15 हा हा 15 म्हणजे 15 म्हणजे 15वी शाळा झाल्या मुलगीची असं त्यांनी म्हणाले अज्ञात मला काय समजा अज्ञानाला काय असं वाटलं बरं ते हात नाही बिरणे काय म्हणाला ते जाऊ दे सगळं हे पण काय मुलगीला बघायला जाऊ का मी आज मग आरतीला तर असं करलंयस तू हो, सांगा जरा पोरग लईच गडबड करायला लागले थांब 5 मिनिटं थांब आता झालं की बोलणं काय एक तर जेवायला पण दिलं नाही काय नाही जेवण देतात की उपास आहे रे उपास नगर आहे बरं काय दाखव मग आम्हाला उपास ठेवणार काय हं? बरं हुಡುಗಿ किलो तोरसर दौड ಹುಡುಗಿ ಯಾಕೆ ಇಟ್ಟು ಗಡಬಡ ಮಾಡತ್ತಾರೆ अहो आता किती उशीर बसवला नुसतं बोलणं चालू आहे की ते पण ते काय कळणं झालं यार ಭಾಳ ಗಡಬಡ ಮಾಡತ್ತಾರ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಹಿಂಗ್ಯಾಗ್ರಿ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗ ಏನಾಯ್ತಾರ ಅದು ಏನ್ ತಿಳಿವಲ್ರಿ ನೀವು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ಅದು ಹುಡುಗಿ ತೋರ್ಸ ಅದಕ್ಕ ಅನ್ನತನ್ರಿ ತೋರಿಸ್ರಿ अरे अरे काय रे बाबा तू काय मार खाल्ला झोपास तिथं अरे बघतो की रे अरे असं बघतोय तुम्ही अरे काय दाखवणार काय नाही आणि दाखव थांब की लय गडबड रे बाबा ते थांब जरा आता आणून बसलेत आणि त्याने असं काय तोंड टाकलं तरी ನಿಮ್ಮ ಹುಡುಗ ಯಾಕೆ ಏನ್ ಮಾಡತ್ತಾನ ಹಿಂಗೆ ಮಾಡತ್ತಾನ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗ್ರಿ काय माले म्हणजे बाबा अहो त्यांनी म्हणाला पोरगा असं काय गेले आणि असं असं बघायला लागले असं म्हणाले नाही ते दिसना म्हणून ते बघत असेल हो ನಾವ್ ತೋರ್ಸುದ್ರಿ ಹಂಗಿಲ್ಲ ಹಂಗ ಹಿಂದಾಗಡೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಪಸಂದ್ ಬಂದ್ ಬೆಳಕ್ ತೋರಿಸ್ತೀವಿ मग ಅದೇ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ನೋಡ್ಲಿ ನಡ್ತೈತಿ ಹುಡುಗ ನೋಡಿದ್ರ ಹಂಗಿಲ್ಲ काय म्हणत ते काय म्हणत अहो काय म्हणाला काय म्हणत काय नाही त्यांनी की नाही पहिला आई बाबा मुलगीला बघून देत चेहरा असं म्हणाले अरे आई बाबा अरे बाबा ते बघून देत की त्याने पहिला त्यांना पसंत येऊन दे रे हो बघा की मला खरं तुला दाखवायला सांगायचं सगळं ते पदर काढायला लावा मुलगी तर बघायला पाहिजे पहिला ಏನ್ ಅನ್ನಕತ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರ ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಹೆಂಗ್ ನೋಡುದ್ರಿ ಅದ ಪದರ ಇದ್ರ ಹೆಂಗಂದ್ರ ಒಳಗ್ ತೋರಿಸ್ತೀವಲ್ರಿ ನಾವು
ಒಳಗ ಒಳಗ್ ತೋರ್ಸವ್ರ ಹಿಂಗೈತೆ ಒಳಗ ತೋರಿಸ್ತು ಒಳಗ ह्यांना ओळख पाहिजे हेन कुठली पद्धत काढले अहो ಒಳಗ ನಾವು ಹೋಗಿ ಒಳಗ ಒಳग म्हणजे आत आत आई बाबा जाऊन बघून दे असं म्हणाले तिने मी बघून तुम्ही पहिला आता आई बाबा बघून घेतली पहिला हे काय डोसकं फिरवले बाबा हे हे आम्हाला काय असं पसंत नाही. मुलगी त्यांना सगळं दाखवायला सांगा. आम्ही बघतो हे कुठली पद्धत असं आत जाऊन बघा आई वडील आणि नंतर मुलगा असं नाही आहे. आम्ही एकदम इथं बघतो सगळेजणच. मुलगा पण इथंच बघू दे मुलगीला बघा तुम्ही त्यांना काय विचारा. त्यांनी काय ಅವ್ರೇನ ಮಾತಾಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅದೇನು ಪಸಂದ್ ಇಲ್ಲ ಹುಡುಗಿಯನ್ ತೋರಿಸ್ಲ ನುಸ್ತಾ ಅದಕ್ಕೆ ನಾಟಿದ ಐತಿ ಪಸಂದ್ ಮಾಡೋರು ಹೆಂಗದ ಅಪ್ಪ ಹಿಂಗೇನ್ ಮಾಡತ್ತಾರ ಅವ್ರನ್ನ ತೋರ್ಸರ್ಲ ಹುಡುಗಿನ್ ಚಂದಂಗೆ ಅವ್ರದ್ದು ಬರೋಬರ್ ಐತ್ರಿ मुलगीला पुढे घ्या बघू दे सगळेजण आणि इथंच दाखवा मुलगीला इकडे घेऊन. हा बाबा बा बाय काकू पसंत आहे मला अरे बाबा मुलगी पसंत आहे हा पाठी मी तू अरे लग्न करणार आहे मग. अरे काय मुलगीला पसंत पाहिजे ना बाबा तू पहिला ती तर म्हणून दे मुलगी अरे मला पसंत आहे झालं असू दे बाबा पाठी मी तू का म्हणते बाबा तू एवढा बस बघ मुलगीला पसंत आहे बघा मुलगीला काय पसंत आहे का मुलगा बघा ನಮ್ಮ ಹುಡುಗಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವೋ ನಾ ಕೇಳ್ತೀವಿ ಅತ್ತಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಏನು काय केळं देतो मला काय नको मुलगी पसंत आहे मला केळं नवरे बाबा केळती म्हणलीत की काय केळं देतो की केळतान म्हणजे विचारतो मुलगीला विचारतो मुली केळं त्या म्हणजे मुलगा पसंत केला तुमचा बरोबर मुलगीला विचारतो मुलगा पसंत आहे का विचारून सांगा. अरे मी तिला आतमध्ये घरात नेतो आणि विचारतो की रे वर पसंत आहे तिलाच विचारतो थांब जरा विचारतो त्यांना हा ಹುಡುಗಿ ಏನಾನತ್ತೇನ್ರಿ ಜರ ಒಳಗೈತಿಲೋ ಜರ ಮಾತಾಡಿಸ್ತಾನತ್ತ ಹುಡುಗಿ ನೋಡೋದು ಮಾತಾಡೋದು ಕೇಳಿ ನೋಡ್ತು ಏನ್ ಮಾಡೋದು ಒಳಗದು ಒಯ್ದು ಬೇಡಪ್ಪ ಹಾ ಕೇಳ ಇಲ್ಲೇ ಕೇಳ್ರಿ ಹಾ केळं बरोबर आई ते काय केळं मागत पाहिजे ना दुंडा हा हा देतो की दातान देऊ. अरे केळनवरे केळ म्हणजे इथंच विचार म्हणालात त्यांनी यांना हा हिला हिला मुलीला होय हा मुलगीला विचार म्हणा इथंच काय विचारायचं असलं तर इथं कसं विचारू मी आज माझं मी विचारतो असं काय विचारणार रे बाबा तू घाबरणार किती अरे असं काय विचारणार खरं तू तेच विचारणार घेऊ मुलगीला पसंत आहे ना विचारणार हा मग एवढंच मग इथं विचार की सगळ्यांच्या समोर त्या दुसरा आणि काय विचारणार तिथं अरे मी टीव्हीत बघितलं की रे आज सोडतात ते एक त्यांना दाखवतात विचारतात त्यांनी पसंत आहे की नाही टीव्हीतलं इथं कशाला घेऊन आलायचं बाबा मग विचारणार की मी पण बरोबर जरा साईड ಕೇಳ್ತಾನ ಅಂತದೇನ್ ಕೇಳೋದೈತಿ ಇಲ್ಲೇ ಕೇಳಲೆ ಏನ್ ಕೇಳೋದ ते काय सारखं सारखं केळं मागलं तरी देऊन टाकले अरे बाबा केळ नव्हे रे बाबा ते केळ म्हणजे विचार लक्षात ठेव रे केळ म्हणजे विचार असं म्हणतात त्यांनी त्या कोपऱ्यात नेऊन विचारतो की रे मी त्या कोपऱ्यात ಅದ ಇಲ್ಲೇ ಮೂಲ್ಯಾಗ ಕೇಳ್ತಾನ ಅನ್ನತ್ರಿ ನಾವ तू काय मोदी म्हणालास रे मोदीला विचारावं होता अरे मोदी नव्हे रे बाबा ते पंत अरे काय अवघड आहे बाबा तुझं मोदी नव्ह ते मुली म्हणजे ते कोपरा तेच सांगवले त्यांना कोपऱ्यात तो विचारणार नाही मोदी म्हणजे कोपरा हा आणि मुलांना काय म्हणतात मग मोदी नव्ह मग काय मग मुली रे मुली म्हणजे कोपरा मुली म्हणजे आमच्यात मुलगी म्हणतात रे मग हा असं आहे वय मग मोदी म्हणालास की बाबा ते मोदी होय हा मुली सॉरी हा थांब रे बाबा पहिला मुली विचारूया सगळं आपण त्यानंतर आपण चर्चा करू नंतर तू बोल बरोबर हा तिचं नाव काय बा ನಾವ್ ಹೋನ್ರಿ ನಾವ್ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ನಡೆಸ್ತಿರ್ಲರಿ नडस्ती हे नाव आहे वा काय नाव आहे रे नडस्ती अरे बाबा नाव नव्ह ते ती सांगितली की नाव आहे म्हणून आता अरे नडस्ती म्हणजे ते नाव आपण चालवते की नाही ते म्हणाल्यात त्यांना अर्थ वेगळा वाटलाय तो मराठीत असं रे मग हा सांग तिचं नाव ते नाहीये अहो ते नाव त्याचं नाही आहे ते वेगळं नाव आहे म्हणजे तिला काय वाटलं माहिती का कन्नडमध्ये काय होते नाव नडस्ती म्हणजे नाव चालवत आहे असं झालंय ते हा नाव वाटलं ते वाटलं हो, नाव हा वाटलं. नाव तिचं वेगळं आहे हा, मग कसं विचारायचं बर मी सांगतो ತಂಗಿ ನಿಂದ ಹೆಸರ ಆತಾರ ಅವ್ರು ಹೆಸರು ಕೇಳತ್ತಾರ ಹಾ ನಂದ್ ಹೆಸರು ಕೇಳತ್ತಾರ ಹೋನ್ರಿ ನಂದ್ ಹೆಸರು ರಾಧಿಕಾ ರಾಜು ತಳವಾರ್
राधिका लय भारी नाव आहे बाबा. शाळा किती झाल्या भाऊ किती आहेत बहीण किती आहे आणि तू सध्या काय करतीस ಅವ್ರೇನು ಕೇಳತ್ತಾರು ನಿನ್ನ ಸಾಲಿ ಎಟ್ಟಾಗೈತಿ ಮತ್ತು ಅಣ್ಣ ತಂಗಿ ಎಷ್ಟು ಅದಾರು ಮತ್ತು ನೀ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತಿ ಅದು ಕೇಳತ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳು ನನ್ ಸಾಲಿ ಹೋನ್ರಿ ನಂದ ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಆಗೈತ್ರಿ ನಮ್ ತಮ್ಮ ಒಬ್ಬದಾನ್ರಿ ನಮ್ ತಂಗಿ ಒಬ್ಬಕಿದಾಳ್ರಿ ಮತ್ತ ನಾ ಈಗ ಮನ್ಯಾಗ ಇರ್ತೇನ್ರಿ काय बाबा ते सांगतील ते कळे ना तू मराठीत सांगते तयार झालीत ना लग्नासाठी अरे तयार नवरे थांब त्या मुलगीचं बॅकग्राऊंड सांगाले जरा हे मी विचारतो की नंतर ते घरात गेल्यावर लग्न झाल्यावर. अरे थांब पहिला होऊन दे तरी हे तर लग्न करायचं आहे की झालं की आता सगळं हा, बघ मग लवकर विचार. मुलगीचं ग्रॅज्युएशन झाले एक भाऊ आहे एक बहीण आहे आणि आता सध्या ती घरात आहे ನೋಡ್ ರಾಧಿಕಾ ಹುಡುಗ ಪಸಂದ್ ಐತೆ ಒಂದ್ ನಿನಗ ಹಾ ಡಾಕ್ಟರ್ ಅದ ನೋಡ್ ಮತ್ ಪಸಂದ್ ಆಯ್ತಾ ಹಾ ಹೇಳ ಈಗ ಏನು ಅನ್ನೋದು ಹೇಳ ನಿನಗ ಹೇಳ ನಂಗ ಪಸಂದಾರವ್ರ ಮತ್ತ ಡಾಕ್ಟರ್ದಾರವ್ರ ನಂಗ್ ಡಾಕ್ಟರ ಬೇಕಿದ್ರ ಮತ್ ನೀವ್ ಹೆಂಗ್ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಹಂಗ್ ನೋಡ್ರಿ ಹುಡುಗ ಚಲೋ ಐತಿ ಕೊಟ್ ಬಿಡುನು ಪಸಂದ್ ಮಾಡಿ ಹೇಳಕಿನು कोर्ट काय म्हणाले त्यांनी अहो कोट आपण कपड्याचं नंतर बघा की आता पसंत आहे ना. थांब थांब की काय बोलले सांगते सगळं होतं. अरे बाबा कोट म्हणजे काय माहिती आहे कोट बिडरी म्हणजे काय माहिती आहे काय कोट द्या. अरे ऐकून घे रे बाबा मुलगा धुवून टाका म्हणाल त्यांनी होय हा. जाऊ का? थांब 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 झालं थांब बघा मुलगीनं पसंत केल्या मुलग्याला आई बाबा पण पसंत केले ह्यांनी सगळी तयार आहेत का तयार आहेत पोरग डॉक्टर आहे म्हणून काय झालं रे मोबाईल कुठं आहे इथं ठेवलं ना मी. मोबाईल होय मोबाईल इथेच होता वाटतं पुण्याला काय कंपाऊंडर हा डॉक्टर मी कंपाऊंडरच बोलतोय ते मगाशी पोरग्याकडे होतो ते मोबाईल तो कट करायला मगाशी नाही येतो मी आज सुट्टीवर होतो ನೋಡ್ರಿ काय आलं? अरे, ಏನೇ ನೋಡಿದ್ರು ಕಂಪೌಂಡರ್